अजून एक सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलेलं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकरता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत। जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काल रात्री उशिरापर्यंत अजित पवारांच्या निवासस्थानी बैठका सुरू होत्या। आघाडीची आज अधिकृत घोषणा होईल असं कळतंय। पुण्यासंदर्भात खूप साऱ्या घडामोडी घडल्या। आधी पुण्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार नाहीत अशा चर्चा होत्या। त्यानंतर मात्र पुण्यामध्ये परत एकदा बैठका सुरू झाल्या। आता आज असं कळतंय की अधिकृत घोषणा पुणे आणि पिंपरी चिंचवड संदर्भात होईल। अधिक बोलूया वैभव सोनवणे यांच्याशी। वैभव, तुलनेने पिंपरी चिंचवड बाबत थोडासा निर्णय अपेक्षित होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, पण पुण्याबाबत मात्र खूप वेगवेगळ्या घडामोडी घडल्या। काय सांगाल, आज अधिकृत घोषणा होऊ शकते का? सुवर्ण, पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आघाडी होईल हे चित्र जवळपास निश्चित होतं। जागा वाटपावरून मतभेद होते, मात्र तेही आता जवळपास संपुष्टात आलेले आहेत। दुसरीकडे पुण्याच्या बाबतीमध्ये सतत सीसा पाहायला मिळाला। अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव नाही असं सांगत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीबरोबर बैठका करायच्या सूचना दिलेल्या होत्या। हे सगळं झालं आणि बारामतीमध्ये काल अदानींच्या कार्यक्रमाला अजित पवार आणि सगळेच पवार कुटुंबीय हे एकत्र होते। त्यानंतरच्या हालचाली ज्या आहेत त्या हालचालींनी वेग पकडला आणि तातडीनं लगेच काल संध्याकाळी 10:30 रात्री 10:30 वाजता पुणे शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांना अजित पवारांनी पाचारण केलं। त्यांच्यासोबत रोहित पवार, अमोल कोल्हे हे सुद्धा होते। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामटे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पुण्यातले जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी, अशी जवळपास रात्री 3 वाजेपर्यंत बैठक जी आहे ती अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी सुरू होती। चेतन तुपे त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने होते, सुनील टिंगरे होते, सुभाष जगताप, तर या सगळ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे असे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीमध्ये होते। आणि बऱ्यापैकी जवळपास 80% जागा वाटप जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे। आज साधारणपणे या आघाडीची घोषणा जी आहे, अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते। या आतापर्यंत सतत प्रश्न उपस्थित केला जात होता, आघाडी होईल का? महाविकास आघाडी सोबत बैठका केल्यानंतर काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते बैठकीला उपस्थित राहतील महाविकास आघाडीच्या म्हणून सचिन अहिर आणि सतेज बंटी पाटील हे स्वतः बैठकीसाठी आलेले होते। मात्र दिवसभर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे फोन उचलले नाही। त्यानंतर त्यांनीही त्यांचं काँग्रेस, शिवसेना आणि मनसे असा नवा फॉर्म्युला जो आहे तो तयार करायला घेतलाय। त्यामुळे एक स्पष्ट आहे, आता पुण्यातली महापालिकेची निवडणूक जी आहे ती तिरंगी होणार आहे। बरोबर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल वैभव।